काय आम्हाला लिहायला कापड नव्हतं. हां झिंजाला तेल लावायचं, ती झिंजाला पाणी लावायचं, तेल सुद्धा मिळत नव्हतं. पाणी लावायचं, बाबळीवर चढायचं, ढीक काढायचा आणि ती कायला न्यायचा बाजारात. मग ती लागा 10 पैसे यायचं, 5 पैसे यायचं आणि त्याची भजी घेऊन खाती यायचं. काय सांगायचं सांगा. डिंक कसला म्हणजे कुठल्या झाडावरचा काढायचा डिंक? ती बाबळीच्या झाडावरचा होय. हा काढायचा. आणि ती आम्ही पुरी होय. हा कोण कोण येतं तुमच्या मैत्रिणी? मैत्रिणी माझी छाया, नंदा, माझ्या मैत्रिणी नीलाबाई, अशी पहिली नाव होत्या. मग ती काय म्हणायच्या, मला आता माझं लगीन झालं, मला चांगला तगडा बाज नवरा मिळाला. मला मिळल्यावरती काय म्हणायच्या माहित आहे का, तुला लय चांगला नवरा मिळालाय म्हणायच्या पैलवानासारख्या. आणि पहिलं म्हणायच नाही व ती छापील पाताळाला म्हणाय ट्रेनगेलचं पाताळ आणि तुला नेसायला मिळतंय, तुला लय चांगलं झालं बघ, तू शहरात गेली, अशा म्हणायच्या मैत्रिणी माझ्या. हां तुला तेल मिळत नव्हतं, झिंजाला लावाय, पाणी लावायचं, खायला जेवायला मिळत नव्हतं आणि तुझं चांगलं झालं म्हणायच्या मला. पण इथं नवऱ्याचं बी काय एवढी परिस्थिती नव्हती चांगली, आम्ही करूनच खाल्लं.